साष्टांग प्रणिपात हे अच्युता अनंता केशवा नारायणा मधुसूदना मनमोहना राधा रमणा हे गोविंदा श्रीहरी हे जगद्वेद्या परमेश्वरा तू अनन्य भावे या जगात कितीतरी नाना तऱ्हेने नटलाय हे परमेश्वरा तुझा कृपेने आज मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही हे जगत व्यापका भक्तांच्या सख्या पतिवर्षांच्या भक्तांच्या हे जगत पालका महाविष्णू तुझ्या समोर मला काही कोणतं मागणं मागायचं नाही हे जगत पालका मला कोणत्याही सुखाची अभिलाषा नाही हे जगत पालका महाविष्णू परमेश्वरा हे जगत पालका तुझ्या समोर माझं फक्त एकच इच्छा आहे ती म्हणजे देवा हवंय ते तुझं मला दर्शन तुझ्या दर्शनानं मी कधी कृतकृतार्थ होतोय तुझ्या चरणाची चरण धूळ माझ्या मस्तकी केव्हा धारण करतोय असं झालेले परमेश्वरा दर्शनानं मी कधी पावन होतोय माझ्यामध्ये कधी सिद्धता प्राप्त होतीये ज्याच्या मागे मी आहे हे परमेश्वरा माझं योग्याचं स्थान नित्याने नामस्मरण करणे याच माझा योग्याचा ध्यानाचा नित्य नियम आहे त्याचप्रमाणे हे आजचं वातावरण जे आहे हे प्रसन्न वातावरण पाहिलं इथे कोणत्याही मानवाचा कोणत्याही सहमनाचा मला इथे त्रास होणार नाही आणि जेणेकरून माझ्या भक्तीमध्ये खंड पडणार नाही हे जगतकालका महाविष्णू तुझ्या नामस्मरणात मी दंग होतोय हे महाविष्णू तुझ्या नामस्मरणात मी दंग होतोय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणाय फोटो पण काढतोय त्याच्यात जाऊच नाही त्यांना शब्द दिलाय करा पण कित्येक दिवस यात सौंदर्याचा आस्वाद घ्या असं म्हणून वाटतं कशाला हवं ते सोनं कशाला हवे हे माडी हे हिरवगार सौंदर्य पात्र या धरणी व्हिडिओ करतानाच काढले ना तर झूमिंग बरं होतं ना तर मला तरी असंच वाटलं माझ्या मनात जो दुर्भाग आहे तो असाच मोहरल्याचा भावच होतोय खरोखर आणि मला असं वाटतं या मनातील असा फुलबाग असाच फुलत राहा असाच फुलत राहा म्हणूनच म्हणते असं फुलबाग फुलबाग
तो कोण किशोर आजूबाजूला तर कोणी पाहत नाही आपल्याला. असंच करा. या अंगावरील वस्त्र आणि शीत या सरोवराच्या ठिकाणी स्नान करावे. याचा आनंद लुटावा असंच म्हणून वाटतं. म्हणूनच म्हणावं सांगतो. आनंद किती साजरा निद्रा लावून बसले आणि त्यांनी पाहिलं नाही. आणि काय हा रेड्यासारखा हवा पण शब्द ऐकत नाहीये. अरे नको हा आवाज. त्या निसर्गाच्या ठिकाणी हा रेड्यासारखा आवाज ऐकून येऊ नये असं वाटू लागलंय. किळसवाड मनाच्या ठिकाणी वाटलं. हे ऋषी उठले तरी कसं? काय करावं बरं? हो ऐका तरी. अरे एकसारखा मुखातून वाईट शब्द वाटू लागले. काय बोलतात ते समजत नाही. आणि एकसारखी मी यांना हाका मारते. माझ्या हाकेला अवघी येते. हो ऐका तरी. काळ्या माणूस झाल्या तरी इथे
त्यांना असं केल्याशिवाय हे पुढे झुकणार नाही. आणि यांच्यासाठी या सरोवराच्या ठिकाणी पाणी ते एकदा सगळं शिंपडावं. पण आज आहे सगळी हिंद्राची जागे होती. असंच करावं, असंच करावं. डोळे बरे फिरायले. काय केलं हे? बोलू लागले. माझ्या धनाचं विसर्जन करण्याचं कारण तुला बोलताय का? विसर्जन? मग तुला केवढ्या हाका दिल्या? बागड्या वाजून टाकल्या. पायाची पैठणी वाजून टाकली. मोठ्या मोठ्याने हाका मारल्या. तरी तुम्ही विधेयक सोडणार नाही. आणि याच्यासाठी एक स्त्री आहे. आणि माझ्या ठिकाणी थोडी तुमची चेष्टा करावंसं वाटलं. म्हणून तुमच्या मुखावर पाणी मी शिंपडले. काय करत होतो पाहिलाच नाही तो. अहो, काय करत होता? मुखातून काहीतरी शब्द बाहेर पडत येत होते. पण नीटचे कर्णपटावर ऐकून येत नव्हते. काय सांगतेय? हा, तुला ऐकू येत नव्हते? हा. मग ध्यानाचं विसर्जन का केलं? हो, वाटलं थोडं. मी या ठिकाणी पुन्हा निसर्गाचं सौंदर्य पाहत होते. आणि मनाच्या ठिकाणी ज्यावेळी तुम्हाला पाहिलं ना, त्यावेळी वाटलं की ही तपोनी एवढा हातावरून जर उठत नसेल तर थोडी चेष्टा करून पहा. म्हणून नजरेपणाने मी केलं एवढं. माझ्या परमेश्वराच्या नामस्मरणात मग्न होतो. परमेश्वराचं नाव स्मरणात. पण त्या कुठल्या परमेश्वराचं नाव घेतात हेही ऐकू तुला ऐकायला आलं नाही? मुळीच ऐकू येत. नक्कीच नाही. मला सांगा. आणि तुम्ही म्हणता की अगं तू हे काय केलं? काय केलं म्हणजे काय केलं मी मोठंसं? तुम्हाला एवढा क्षणाचाच राग येऊ लागला. तुमच्या कमलाकडे पाहतेच नाही. पण रागाने एकसारखे लालबुंद करायचे. पहिल्यांदाच तुला सांगतोय, का? मी जितका शांत आहे तितकाच क्रोधिष्ठ पण आहे. अहो, पण एवढे क्रोधिष्ठ कशाला होता? मी काही मोठा मोठा अपराध नाही केलाय. फक्त तुमच्या मुखकमलावर पाणी माझ्या शिंपडलं. परमेश्वराशी एकरूप होण्याचं साधन म्हणजे एकच नामस्मरण. तेच मी करत होतो. त्या परमेश्वराची एकलीनता माझ्यात निर्माण होईल. त्यासाठी मी नामस्मरण करत असतेवेळी तू एकाएकी माझ्यावर जो काय पाण्याचा शिंतोडा शिंपडला, त्या शिंतोडा शिंपडल्याने माझ्या धनाचं विसर्जन झालंय. ध्यानाचं विसर्जन. ध्यानाचं विसर्जन. मला फक्त उठवण्याचं कर्तव्य केलंय मी. अजून काही ते तुझ्या दृष्टीने उठवण्याचं कर्तव्य झालं असेल, पण माझ्या दृष्टीने ते धनाचं विसर्जन झालं आहे. विश्वाला बसले ऋषी म्हणून तुम्ही सांगता. हे बघ, हा, सांगतो ते सामोपचारा असते. सामोपचाराने मगापासून सामोपचारानेच घेत होते. पण तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. एका स्त्रीचा सुद्धा तुम्ही विचार केला नाही. माझा क्रोध अनावर करू नको. तुमचा क्रोध मी अनावर करतच नाहीये. फक्त माझ्या मुखातून शब्द एवढेच बाहेर पडतात की या स्वभावाने मी केलंय खरं. अजून मी काय केलं नाही. असू दे, क्षमा घेईल तुला त्या अपराधाबद्दल. क्षमा केला. पण मला सांगा हो, हे वाढलेलं जंगल कसलं? जंगल म्हणते त्याला या माझ्या नारायणाच्या नावानं वाढवलेल्या केशकाला आहे. काय? माझ्या नारायणाच्या नावानं. मला काय? जंगलात वाटू लागलोय. आणि हे प्राणी दिसू लागले त्याच्या आतमध्ये. हे पहा, हा. माझ्या या वेशभूषेला तू नको ती दूषण देऊ नको. हा आमचा असाच वेशभूषा असते. या नारायणाच्या नावानं एकाएकी नामस्मरण करत असताना आम्ही या नामस्मरणाच्या दृष्टीने हे असे काही अनेक प्रकारचे आम्हाला अंगीभूत नियम करावे लागतात. त्यासाठी हा नियम एक आहे त्यामध्ये. आणि मला सांगा हो, हे तुम्ही हातात काय लावलंय? हे माझ्या परमेश्वराच्या प्रत्येक नावाने लावलेलं भस्म आहे. हा. काहीतरी सांगतात. मला तर ती राग वाटू लागली. तुला राग दिसत असेल, पण ते त्या प्रत्येक भस्मामध्ये देवतेचा अंश प्राप्त झालेला आहे. मला सांगा हो, त्या विश्वाच्या ठिकाणी असे रागेत थोडे का श्वास लोळतात? अगं, मला वाटू लागलंय की ही राग मी अंगाला घातली. तुला सुरुवातीला सांगितलं होतं, तुझ्या शब्दानं आवड खा. अहो, माझ्या बोलाने क्रोधिष्ठ होईल. काय?
स्वतःला तपोनिधी म्हणतात. मग मला तर असं वाटू लागलंय की स्नान करून मी पुण्य घडेल, स्नान करून मी पुण्य घडेल आणि तुमच्याकडे ऋषी पाण्याच्या कडे उडवणार. तोंड सांभाळून बोल. तोंड सांभाळून मी बोलू? एका स्त्रीला तुम्ही असं सांगतात? तोंड सांभाळून मी बोलू? तुला अजून मागील ज्ञात ख्यातीकरती माहिती नाहीये. काय? यासाठी तू असे घोषणा मला नको नको त्या शब्दाने माझ्या त्या वेशभूषेवर तू हे करतेय. वेशभूषेवर करावा अशी तुमची वेशभूषा आहे म्हणून माझ्या मुखात शब्द बाहेर तू आजपर्यंत असा प्रकारचा वेश कधी पाहिला नाही. काय सांगते हे मला खोटं वाटतंय. काय? तुझ्या जर का देहाचं निरीक्षण केलं असेल तर तो इथे कोणी सामान्य नव्हे. असं तुम्हाला वाटलं नाही? मग सामान्य नव्हे याचा तुम्ही विचार केला नाही. एका स्त्रीचा सुद्धा तुम्ही विचार केला नाही. पण मला सांगा हो, एवढे तपोनिधी म्हणतात तुम्ही, पण या विश्वाच्या ठिकाणी तुमच्या मुखातून असे शब्द काय बाहेर पडू लागले? तुम्ही सांगतात की त्या देवाचं नामस्मरण करताय की नाही? पण मला वाटलं ना तुम्ही या विश्वाच्या ठिकाणी ऋषी नाही का? कोण आहात हे पहिल्यांदा तुम्ही मला सांगा. माझं नाव भृगु महाबली. भृगु महाबली? मला तर वाटलं ना तुम्ही भृगु महाबली नाही का? सामान्य नव्हे, देव लोकातील ब्रह्मा सांबला. मला काय करायचंय? तुम्हाला काय करायचंय? तुमच्या मुखातून जे शब्द बाहेर पडू लागले होते ते मला असं वाटू लागलं की जणू काही येण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मला. ऋषीच्या मुखातून जर करण्याचे शब्द बाहेर पडू लागले तर तो ऋषी काय तुला रेगायचं मला तर वाटत नाही.
एकाला जायची होईल. तो माफीचा प्रार्थनेला योग्य नाही. पण याच्या मला त्याप्रमाणे कानाला दक्षिणा, प्रतिज्ञेला प्रहार, त्याप्रमाणे शापाला उत्साह, आता मला सुधारायला तुला जाणार नाही. प्रतिज्ञेला प्रहार. शापाला उत्साह द्या म्हणतो. देव दरबारातली तू आता योग्य त्याच्या पातळीवर बोलतेय. कारण कुठेतरी एक स्त्री म्हणून दुखातून नकळत शब्द बाहेर पडत आहे. पण क्षणात जाणीव झाली मी म्हणजे कोणी सापडले. म्हणून पुढे लक्षात ठेव. जन्माला आलं म्हणून झालं नाही. जन्माला येऊन काय केलं, कोणत्या प्रकारची गोष्ट केली, कोणत्या प्रकारची पाप केली, हे या जोडीवर तुला मिळून जायचं आहे. लक्षात ठेव. तरी उत्साह तुम्ही दिला नसेल तर तुमचा कुठे रस्ते बघा आणि याच्यासाठी क्षमा मागते. हे बघ मुली, एक लक्षात ठेव. तू तुझी पहिली उंदरली. तू अज्ञानपणामुळे असं केलं याबद्दल मी तुला उत्साह देईन. तो माझ्या ब्रह्मतेजाला कलंक लागू नये यासाठी मात्र तुला उत्साह देतोय. ऐक, तू ज्यावेळी म्हैस म्हणून हिंडत असशील त्यावेळी तुझ्या जीवनाने त्या रेड्याबरोबर तेव्हा तुझं प्रेम नव्हे, तुमची दोघांची मला जेव्हा एकत्र जुळतील त्याच वेळेला तुमची दोघांची मनं एकत्र जुळून तुमच्या दोघांमधून एक पुत्राची उत्पत्ती होईल. त्याच वेळेला तुझा उद्धार होईल, उद्धार होईल, उद्धार होईल. ओम नमः भगवते वासुदेवाय. आणि असं असताना त्यांना डोक्यामध्ये सगळी लावून करून टोचून बोलले काय झालंय आणि त्यांनी शाप दिला. तेव्हा हे काय घडतंय माझ्या जीवनात. एकसारखं जीवनात हे वादळ उठू लागलं, असंच वाटू लागलंय. खरोखर वादळ उठले अंतरी